राम राम मंडळी, कसे आहात? आम्ही सगळे मस्तच आहोत कारण यावेळी खूप इंटरेस्टिंग मॅच झाली आहे. सो आम्हाला खूप एक्साइटमेंट आहे तुमच्यासोबत ती डिस्कस करायची. तर आपण स्टार्ट करूया. तर आपण एकदम स्टार्टिंग पासूनच स्टार्ट करूयात. थोडेसे हायलाइट्स देऊयात. आपण बघू शकतो की लुईस हॅमिल्टनचा अख्खाच्या अख्खा स्टँड दिला होता त्याला आणि एवढे जास्त सपोर्टर्स त्याचे चायनामध्ये भरपूर सपोर्टर्स आहेत. तर ही वॉज व्हेरी हॅपी अबाउट इट. बाबा रे बाबा. एक खूप मोठी हायलाइट होती की लँडो नॉरिस आणि ऑस्कर पिएस्ट्री दोघांनीही मॅच स्टार्ट केली नाही. त्यांची रेस स्टार्ट झाली नाही. त्यांना काहीतरी प्रॉब्लेम झाले होते. कोणाचं तरी प्रेडिक्शन होतं जे चुकलेलं आहे. ऑस्कर आय नो. पिएस्ट्री फॉर्मेशन लॅप मधूनच आतमध्ये आला परत आणि लँडो नॉरिस तर ट्रॅकवर गेलाच नाही. गेलाच नाही. येस. आणि फर्स्ट टर्न मध्ये लुईस हॅमिल्टन जो आहे आपला त्याने खूप छान ओव्हरटेक केलं होतं किमी अँटोनेलीला आणि इट ये. वॉज व्हेरी फास्ट. स्टार्टिंग खूप छान होती. दोन्ही फरारीजला स्टार्ट हो खूपच हो. जास्त प्रमाणात मस्त मिळालेला आहे. तुम्ही F1च्या इंस्टाग्राम पेजवरती ह्या सगळ्या गोष्टी बघू शकता. हॅमिल्टन वॉज अमेझिंग अमेझिंग आणि हॅमिल्टन आणि चार्ल्स मध्ये खूप छान अशी बॅटल झालेली आहे. आणि चार्ल्स वॉज व्हेरी हॅपी की इट इज क्वाईट फन बॅटल असं म्हटलेला आहे तो. ही वॉज रिअली हॅपी की कोणतरी दे तोडीचा P2 P3 ना ग? नाही ते दोघे P2 P3 वर होते का? P3 P4 वर होते. कारण अच्छा, जॉर्ज ओके. रसल हा तसं P2 P3 वर होते आणि P4 वर जॉर्ज रसल होता. मग ह्यांच्या दोघांचं भांडण चालू झालं तर जॉर्ज रसलला थोडं मिळालं आणि की किमी चला पळून जा. अँटोनियोलाच P1 भेटला होता ना? हो हो हो. सो येस. अरे मॅक्स वर्स्टापेन परत एकदा आउट झाला आणि माझं प्रेडिक्शन परत एकदा फेल गेलंय. असे तुझं काहीतरी कोलॅबरेशन आहे मला वाटतं F1 सोबत, जे तुझे प्रेडिक्शन नेहमी बरोबर कसे येतात. आणि ऍटलीस्ट दिस एक तरी टाइम मी येतो. मॅचच. हो, आणि यावेळी मी मॅचच नाही पाहिलीये. अरे हो ना. अनफॉर्च्युनेटली. अनफॉर्च्युनेटली मी पण फक्त खूप छान हायलाइट्स होती. पाहिल्या पण. हा खूप पण छान खूप मस्त होती, आय होती नो. खूप मस्त होती. सो ऍज वी कॅन सी की किमी अँटोनेली हा विनर होता आणि त्याची विनर फर्स्ट विन होता होती. ये. आणि तो अशा आणि ही प्रकारे इज खूप यंगेस्ट वन ना? हा वन ऑफ द यंगेस्ट थर्ड यंगेस्ट होता. पहिला यंगेस्ट आय थिंक मॅक्स अच्छा. वर्स्टॅपन होता. 17 वर्षांचा जेव्हा होता तेव्हा तो जिंकला होता. अच्छा. किमी जेव्हा रडला होता हो मलाही ना. थोडस रडू आलं होतं. किती इमोशनल यार, मग हो काय. मस्त तेच. झालं पण. हो तेच. आणि बिचारा. टोटोला म्हणजे खूप भारी टीम प्रिन्सिपल येतो यार. आणि लुईसचा पहिला पोडियम होता फ्रॉम फरारी हो, म्हणजे लुईसचा पहिला टू हंड्रेड ये. अँड थर्ड पोडियम आहे त्याच्या करिअरचा हा विच इज 203 वेळेला तो टॉप 3 मध्ये आलेला आहे. त्याला 100 तोफांची सलामी. एक्झॅक्टली. सगळेजण खूप खुश होते आणि अशा प्रकारे आपण आता भरपूर हायलाइट्स बद्दल बोललोय तर मग येस. आता आपल्या प्रेडिक्शन वरती जाऊया, येस जिथे मी आपल्या फेल प्रेडिक्शन झालीये, वरती फेल जाऊयात. झालीये, फेल झाली. तर माझं विनर स्प्रिंटचा विनर होता जॉर्ज रसल. अं, मी जिंकली आहे ना म्हणजे तिकडे. हो. मी तिथे ग्रीन करते. मेन रेसचा बाबा. विनर चार्ल्स होता जे माझं चुकलेलं आहे. तो ते मला जरा नाही मिळणार. माझा P2 किमी होता ओके. अनफॉर्च्युनेटली. अरे यार, मी एक अजून एक केलं असतं तर जिंकला असता पण माझा P3 हॅमिल्टन आहे. मला 2 पॉइंट्स आहेत. आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. ये. तुझं P1 P2 आपण बघूयात. मॅक्स वर्स्टॅपन. माय नो, आय एम गॉड. नॉट प्लेइंग दिस गेम बाबा. मला नाही खेळायचं. P2 सुद्धा तुझा लाल आहे. आणि हो ना. लँडो नॉरिस तर लँडो यावेळेस नॉरिसने तर स्टार्टच नाही केलंय. स्वतःच्याच कानाखाली मारून घ्यायला पाहिजे आता मी. मग त्याच्यानंतर आपण येऊयात सरप्राइझिंग परफॉर्मन्स. ऑडी च टॉप 10 मध्ये असणारे असं वाटलं होतं. आपण एकदा चेक करूयात की ऑडी टॉप 10 मध्ये कोण होतं का. मला पण आठवत नाहीये खरं तर. पण आय गेस नव्हते ऑडी टॉप 10 मध्ये. नव्हतं ऑडी ऑडी नव्हतं टॉप 10 मध्ये. नव्हतं ऑडी, शिट येस. मॅन. शिट. शिट. हे चेक माझं चेक कर, माझं चेक कर. तुझं काय होतं बरं? 1000 इन टॉप हा, 3. 1000 रेडबुल. माती खायची कामं केली आहेत मी फरारीने यावेळी. फरारीने यावेळी स्ट्रॅटेजी वर्क नाही केली. त्यांनी नाही व्हर्च्युअल केली, येस. स्ट्रॅटेजी कारच्या अंडर त्यांनी केलं होतं पिट आणि दोघांना अ, ह्याचं तर 1 पॉईंट नाही 2.3 सेकंड का काय होतं टायर चेंज करायचं हॅमिल्टनचं. टायर खूप चेंज फास्ट केलं. करायचं, येस येस येस. खूप 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 फास्ट मस्त केलं, होतं. येस. हो. आणि ते माझं पाहिलं एक एक क्रेझी प्रेडिक्शन आता करेक्ट आलं की रसल वोंट विन.
आणि रसल जिंकला नाही. हो, जिंकला नाही. येस येस येस. ए, ओह. मला हो 3 पॉइंट्स मिळाले. राईट. नाही मग. मी हॅट्स तर ऑफ. इथे 0. मी जस्ट टाळी वाजवणार होते तुझ्यासाठी आणि तू मला अंड दिलंस. असं करणार तू, ठीक आहे. नाही, डोंट वरी. नेक्स्ट टाइम मी अजून चांगलं देईन. नेक्स्ट टाइम फाईव्ह मी. आउट ऑफ 5 करेल मी. हो यार, सिरियसली 5 आउट ऑफ 5 आले तर पार्टीच करायची आपण. मिसळ खाऊ आपण, मिसळ. तर नेक्स्ट जीपी आहे जॅपनीज जीपी, जी होणार आहे नेक्स्ट टू नेक्स्ट वीक. म्हणजे या वीकेंडला काही मॅचेस नाही, काही नाही. आणि एक न्यूज द्यायची होती की बहरेन आणि सौदी अरेबियाची जी जीपी आहे, ग्रँड प्री, ती कॅन्सल झालेली आहे. F1 चा हो, सीईओ का एप्रिल कोण? मध्ये आपल्याला एकही रेस हा, बघायला मिळणार नाहीये. F1 चा जो सीईओ का कोण ओके. होता, त्याने येऊन अनाउन्समेंट केले की नाही होणार आहे. आणि ह्यांचं रिप्लेसमेंट येस. मॅचेस पण नाहीये, की नाही का दुसऱ्या सर्किटला केलं तर काही, तसंही काही नाहीये. नाही नाही होणारच नाही नाही. येस येस. एप्रिलमध्ये हो. अनफॉर्च्युनेटली. पण आमच्यासाठी, आमच्या दोघींसाठी एक चांगला चान्स आहे की आम्ही दोघी जरा चांगले व्हिडिओज, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनवू शकतो. सो येस. स्टे ट्यून्ड फॉर दॅट. आणि तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. बॉक्स बॉक्स थँक्यू मंडळ. थँक्यू. बॉक्स बॉक्स मंडळ. बाय बाय. बाय बाय.